असतो या गोरगरिबांसाठी, तर ताईच्या नावाने जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कारण आपल्या या आश्रमामध्ये ह्या माणुसकीच्या नंतर जर कोणी माय बाप बंधू भाऊ कोणी नसतील त्यांच्यासाठी हा आश्रम आहे की प्रसंगाभावी प्रत्येक माणूस हा जन्माला येतो, त्याचा मृत्यू निश्चित आहे, पण त्याच्या जीवनात काय कालचक्र घडेल, काय कसा त्याचा टाइम असेल हे त्याच्यावर आधारित नसतं, त्याच्यावर आधारित असतं. पण प्रसंगाभावी तुम्ही मी रोज देवळात जातो, प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या देवाची भक्ती करतो, आराध्य दैवत मानतो, प्रत्येकाचा कोणता तरी इष्ट देवता असतो. मी तरी बऱ्याचदा मंदिरात गेलो, फक्त देव आहेत हे मानतो, देवावर माझी भावना आहे, आस्था आहे, पण मी देव पाहिलेला नाही. माझं 44 वर्ष वय झालं, 20 वर्ष भारत मातेची सेवा केली, मी देव पाहिलेला नाही, स्पष्ट सांगतो सत्यता. पण मी मानतो की देव आहेत, माझी आस्था आहे, निश्चित रूपी देव देवळात आहे. त्यांचे म्हणतो कर्म की लाठी धीरे बसती लेकिन जोर से बसती. आपण या गोष्टीला घेऊन चालतो, देवावर माझा विश्वास आहे, त्या गोष्टीबद्दल माझा नकारात्मक विषय नाही, पण मी देव पाहिलेला नाही. मग देव पाहायचा जर असेल ना तर या अशा मान्यवरांमध्ये पहा, तुम्हाला देव दिसेल, आणि इथून पहा, या अशा मान्यवरांमध्ये पहा. कारण परिस्थिती अभावी आज महाराष्ट्र सर्व सुखी समाधान कृषी प्रधान देश आहे, आणि या देशामध्ये जागोजागी जर असे विषय झाले तर निश्चित रूपी या विचारांना कुठेही कोणाच्या चेहऱ्याकडे बघावं लागणार नाही. हे प्रेमाचे भुकेले आहेत, आणि 2 टायमाचं त्यांना जेवण मिळालं, राहण्यासाठी जागा मिळाली आणि प्रेम मिळालं, तोच त्यांचा परिवार आहे. या आश्रमाच्या माध्यमातून निश्चित रूपी आजी माझी सैनिक परिवार चाळीसगाव, मला हा विषय कालच कळालेला आहे, निश्चित रूपी मागे असेल. आणि संपूर्ण आमचे जवळपास तालुक्याचे 40 ग्रुप आहेत, त्या 40 ग्रुपला आजच हा मेसेज जाईल की आमच्याकडनं जी फुलाची पाकळी सैनिकांकडनं करता येईल ते आम्ही करू. पण चाळीसगाववासियांनी हा मूलमंत्र लक्षात घेतला पाहिजे, तट गट पक्ष सर्व बाजूला सावरून या चेहऱ्यांकडे बघितलं पाहिजे. निश्चित रूपी सावरकर साहेब सांगतात की ह्या देहाकडून देवाकडे जाताना माझा देश लागतो, त्या देशाचा आपण लेणं लागतो. मग जिवंतपणे जर काहीतरी कुठे सेवा करायची असेल आणि तुम्हाला खूप अन्नदान करण्याचा फार मोठा, म्हणजे तुम्हाला वाटतं की मी काहीतरी माझ्या मुलाबाळांना, माझ्या भावना किंवा माझे जे देवाजवळ मांडलेले विषय जर पूर्ण व्हायचे असतील तर यांचा भेटा निश्चित रूपी तुमच्या मनोकामना पूर्ण होतील, मुलं बाळ सुखी राहतील, आणि येणाऱ्या पिढ्या तुमचं नाव काढेल की खरोखर त्यांनी ज्या मार्गाने काम केलेले ते जर प्रत्येकाने केलं तर ह्या महाराष्ट्रामध्ये सुजलाम सुफलाम तर महाराष्ट्र आहे. आणि अजून निश्चित रूपी या गोरगरिबांसाठी मदत करणारा कुठलंही राज्य नसेल. आज तुम्ही मला सांगा, पंजाब राज्य आहे, पंजाब राज्यामध्ये कोणीच भीक मागत नाही, ते लोक मागू पण देत नाही. सर्वात मोठा म्हणजे विषय जर पंजाबचा असेल तर त्यांच्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, मोठ्या मोठ्या गावांच्या ठिकाणी गुरुद्वारा असतो. गुरूंचं द्वार म्हणजे गुरुद्वारा, आणि त्या गुरुद्वारामध्ये ज्यांना कोणी नाहीये, आश्रम वगैरे काहीच खोलत नाही, ते या अशा मान्यवरांना तिथे एंट्री असते, आणि हे सेवक म्हणून तिथे जगतात, तिथेच बिचारांचा अंत होतो. म्हणजे कोणाजवळ हात पसरवायची गरज, 2 टायमाचं जेवण, देवाची भक्ती आणि निश्चित रूपे मान सन्मान त्यांना मिळतो. त्यांच्यापेक्षा त्यांनाही काही नको. हे पंजाब राज्य करू शकतं तर महाराष्ट्र कुठे मागास आहे हो? महाराष्ट्र तर सुखी संपन्न देश आहे, या भारताची आर्थिक राजधानी आहे, याच्यापेक्षा मोठं काही नाही. म्हणून मी विनंती करतो, आणि साहेबांनी मला आदेश केला तुमच्या समोर बोलणं म्हणजे एखादी सूर्यासमोर पंथी लावण्यासारखं आहे. आज माझ्यापेक्षा मोठे मोठे वैचारिक, आध्यात्मिक आणि या गोरगरिबांची सेवा करणारे लोक आहेत, तर त्यांच्या समोर माझं मनोगत व्यक्त करून मी गायडन्स करणं ठीक नाही. फक्त एक विनंती करू शकतो एक सैनिक नात्याने की परिस्थिती अभावी चाळीसगावमध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यात हा विषय पोहोचला पाहिजे, आणि यथाशक्ती काय असेल नसेल निश्चित रूपे मी सांगतो की कुठे कमी पडणार नाही हो. आणि पहिलेच सांगितलं, तुम्ही 100 लोकांचा भंडारा खाऊ घालता, तुम्ही या 20 लोकांना जीव घाला, ते 100 लोकांची बराबरी होईल, मी आत्मविश्वासाने सांगतो. तर असो, सर्व गुरुवरे मान्यवर, मंचावर असलेले मान्यवर, माझ्या माता भगिनी, मीनाक्षीताई, आमच्या रणरागिनी, आमच्या मार्गदर्शक, स्वयंदीप परिवार, आमचे नानाभाऊ, बंटी पाहुणे, तसेच आमचे छोटे जरांगे साहेब जरी म्हटलं तरी चालेल, आमचे दिलीप पाटील साहेब असतील, आमचे ॲडव्होकेट पोळ साहेब असतील, जोशी साहेब असतील, या सर्वांना मी विनंती करतो की जेव्हा जसंही तुम्हाला प्रसंग वाटेल आम्ही तुमच्या सोबत. यांच्या पत्रवळ्या उचलण्यापासून आंघोळ करण्यापर्यंत, झाडझूड करण्यापेक्षा तर कपडे धुण्यापासून राहू, फक्त तुम्ही आदेश करा बस. कारण सैनिकाची भूमिका काय असते, जिथे कमी तिथे आम्ही.
सैनिकांनी सर्व कामं केलेले असतात, पूर्ण भारत भ्रमण केलेलं असतं. 20 वर्ष दीर्घकाळ सेवा करणं म्हणजे प्रत्येक राज्यांचा अनुभव होतो. पण महाराष्ट्र सारखं राज्य नाही हो. तुम्ही फक्त भोपाल क्रॉस करा, माणुसकी संपते. आपल्याकडे फक्त कोणी जरी आला त्याची जात पात विचारली जात नाही, त्याचा धर्म विचारला जात नाही, त्याचं नातं विचारलं जात नाही, तरी आपण एक कप चहा आणि त्याला जेवण देतो. हा आपला महाराष्ट्र आहे आणि ती शिवरायांची शिकवण आहे. परमपूज्य विश्ववंदनीय बाबासाहेबांचं संविधान आहे. जे टाटा साहेबांना, जे अंबानी साहेबांना अधिकार आहेत तेच माझ्यासारख्या गरीबाला अधिकार आहेत. तर ह्या स्वराज्यामध्ये निश्चित रूपे आपण यांची सेवा करू शकतो. पण आपलं मन प्रबळ पाहिजे, आपल्या मनातून भावना जागृत झाल्या पाहिजे की नाही वो काही होणार नाही, आपण जर त्यांची सेवा केली निश्चित रूपी मला मोक्ष घडेल, मला निश्चित रूपी चांगले दिवस येतील आणि निश्चित रूपी ही प्रेरणा दूरदूरपर्यंत जाईल आणि त्या गोरगरिबांसाठी आपण आहोत हा विषय असेल. मला 2 शब्द बोलण्याचा मोका दिला. निश्चित रूपी आजपासून या आश्रमाशी मी जुडलो. मी आश्रमाचा एक सदस्य नाही, एक परिवाराचा सदस्य आहे असं म्हणून भागतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम, जय संविधान.